जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2026च्या इंटरनल आणि कॅप मार्क्स एंट्रीच्या डेटबाबत माहिती घेणार आहोत. अंतर्गत गुण भरण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण इंटरनल मार्क भरण्यामध्ये काही जर का चूक झाली, तर आपल्याला प्रमाद समितीसमोर उभं राहावं लागतं आणि काही फाईन भरून नंतर आपल्याला मार्कांमध्ये करेक्शन करावं लागू शकतं. त्यामुळं अशा कोणत्याही पद्धतीच्या चुकांना आपल्या हातून घडणार नाही, याच्याकरता आपण आत्ताच दक्षता घेणं खूप गरजेचं असणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला परीक्षाबाबत तसेच अजूनही काही महत्त्वाच्या विद्यापीठाच्या परिपत्रकाबाबत तुम्हाला माहिती मिळवायची असेल, तर आपण माझा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. मला मेसेज करा. तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपला ॲड केलं जाईल. जिथे तुमच्या संदर्भात म्हणजे ॲज अ फॅकल्टी मेंबर म्हणून असणारे जे काही महत्त्वाच्या सूचना जे काही असतील त्याची माहिती सविस्तर आपणापर्यंत दिली जातील. परीक्षांचे ओ-टी-पी किंवा मार्क एंट्री किंवा अजूनही काही महत्त्वाचे जे काही विषय आहेत त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल. तो ग्रुप स्पेशली फक्त एस-पी-पी-यूच्या फॅकल्टी मेंबरच्यासाठी माहिती मिळावी या उद्देशाने चालू केलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण इंटरनल मार्क्स एंट्रीबाबत काही महत्त्वाच्या सूचना. बघा प्राध्यापक मित्रांनो, आता आज दिनांक 14 मे 2026 रोजी मी तुम्हाला हे अपडेट देत आहे. तुम्ही इंटरनल मार्क्स एंट्री करण्यासाठी unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. एक्झाम सेक्शनला क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर कॉलेज सेक्शनमध्ये इथे कॉलेज लॉग इन दिसेल. तर या ठिकाणी काही जणांना फक्त इथे ऑक्टोबर-नोव्हेंबर मार्क्स एंट्री दिसेल. त्यांनी काय करा, हे पेज रिफ्रेश करा. तर तुम्हाला इथं इंटरनल किंवा एक्सटर्नल मार्क्स एंट्री फॉर एप्रिल-मे 2026 तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. या ठिकाणी काय करा, लॉग इन करा. सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊया कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे इंटरनल मार्क्स एंट्री ही दिनांक 13 मे 2026 पासून सुरू झालेली आहे. तर कॉमर्स फॅकल्टी अंतर्गत एस-वाय आणि टी-वाय, बी-बी-ए, बी-बी-ए आय-बी, बी-बी-ए सी-ए, बी-कॉम 2019 पॅटर्नचे इंटरनल मार्क्स एंट्री या सुरू झालेल्या आहे. त्यानंतर आपण फार्मसीकडे वळूया. फार्मसीचे अजून अद्याप काही चालू झालेले नाहीये. त्यानंतर इथे मेंटल अँड मॉरल सेक्शनमध्ये पण काही सुरू झालेले नाहीये. लॉ फॅकल्टी अंतर्गत सुद्धा एल-एल-बी, बी-ए एल-एल-बी, एल-एल-एम नंतर काही डिप्लोमा रिलेटेड जे काही अभ्यासक्रम आहे, तर त्यांचे देखील इंटरनल मार्क्स एंट्री सुरू झालेल्या आहेत, ज्या 13/5 ते 23/5 पर्यंत त्याची मुदत असणार आहे. त्यानंतर आर्ट्स किंवा फाईन आर्ट्समध्ये एस-वाय आणि टी-वाय बी-ए 2019 पॅटर्नचे मार्क एंट्री सुरू झालेले आहे. फिजिकल एज्युकेशनमध्ये अजून अद्याप चालू झाले नाही आहे. मॅनेजमेंटमध्ये पण अद्याप सुरू झालेले नाहीये. त्यानंतर एज्युकेशन फॅकल्टीमध्ये पण अद्याप काही सुरू झालेले नाहीये. सायन्स फॅकल्टी अंतर्गत एस-वाय आणि टी-वाय, बी-एससी हॉस्पिटॅलिटी स्टडी, बी-एससी कॉम्प्युटर सायन्स, बी-एससी रेग्युलर, बी-एससी बायोटेक, बी-एससी ॲनिमेशन, बी-सी-ए सायन्स, बी-एससी सायबर अँड डिजिटल सायन्स आदी अभ्यासक्रमाचे इंटरनल मार्क्स एंट्री सुरू झालेले आहे. 13/5/26 ते 23/5/2026 पर्यंत या मार्क्स एंट्री सुरू असणार आहे. त्याच्यात कदाचित डेट वाढवली तर त्याची माहिती आपल्याला नंतर दिली जाईल. इंजिनिअरिंग फॅकल्टीच्या अभ्यासक्रमामध्ये सध्या तरी कोणत्याही पद्धतीच्या डेट वाढलेल्या नाहीये. ह्या जुन्या अभ्यासक्रमाच्या डेट्स आहेत त्यांनी इकडे अद्याप अपडेटेड केलेल्या नाहीये. त्याच्यामुळे ते या ठिकाणी कदाचित दिसून येणार नाही. त्याच्यातल्या त्याच्यात काही जे काही अभ्यासक्रम या ठिकाणी ते दाखवत आहे. पण हे अभ्यासक्रम 2000 ऑक्टोबर 2025च्या रिलेटेडचे अभ्यासक्रम असू शकणार आहे. अद्याप ते काही चालू झालेले नाहीये. ओके. तर इंटरनल मार्कांच्या डेट तुम्हाला स्टार्ट डेट, एंड डेट समजल्या असतील. 13 मे ते 23 मेच्या दरम्यान आहे. तुम्ही या ठिकाणी आता जे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी किंवा नॉन इंजिनिअरिंग कॉलेज आहे, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजचे कोर्सेस सोडून, तर त्यांनी सर्वजणांनी इथे क्लिक करा. मार्क एंट्री करण्यासाठी इथं आपला युजर नेम, पासवर्ड टाका आणि इथे लॉग इन करा. सगळ्यात प्रथम आपण कॉलेजचं लॉग इन करणार आहे पण कोडनी. इथे काय करा, पेंडिंग मार्कशीटमध्ये तुम्ही काय करा, अगोदर जा. इथे तुमचा कोर्स काय करा, इथे कोर्स सिलेक्ट करा. ओके. कोर्स सिलेक्ट करून तुम्ही काय करू शकता, इथे सॉरी इथे पेंडिंग सीट नंबर्समध्ये आपण आलेलो आहोत. त्या ठिकाणी काय करा, लॉग इन करताना जिथे आपल्याला मार्क एंट्रीचे जे काही पेंडिंगचे सीट नंबर्स आहे, तर त्यामध्ये जाऊन तुम्ही मार्क्स एंट्रीच्या डेट बघू शकता किंवा कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे मार्क एंट्री करणं बाकी आहे, त्या तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स एंट्री कोणकोणत्या अभ्यासक्रमाची करायची, किती सब्जेक्ट्स पेंडिंग राहिले,
तर ते पण तुम्हाला काय होईल समजून येणार आहे. तर आधीबाबत आपण सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. बाकीचे इंटरनल मार्क्स एंट्री कशी करायची, काय करायची याच्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ आपण सेपरेट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो काळजीपूर्वक पद्धतीने बघा. काही अडचण असल्यास तुम्ही मला संपर्क साधू शकता. माझा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला WhatsAppच्या ग्रुपमध्ये जॉइन व्हायचं असेल तर तुम्ही मला आपलं पूर्ण नाव, आपल्या महाविद्यालयाचं नाव आपण मला मेसेज करा. आपणाला त्या ग्रुपमध्ये ॲड केले जाईल आणि तिथं तुम्हाला परीक्षाच्या संदर्भात सविस्तर माहिती किंवा आपण्याच्या संदर्भात सर्व महत्त्वाच्या अपडेट ह्या आपणापर्यंत पोहोच केल्या जातील. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.